तुमच्या घरात आसपास अचानक मुंगूस दिसला तर तुम्ही त्याकडे कसं पाहता? काही लोक म्हणतात मुंगूस दिसणे म्हणजे शुभ संकेत, तर काही जण त्याला अशुभ मानतात. पण खरंच मुंगूस दिसणे शुभ असते का? वास्तुशास्त्रात याबद्दल काही मान्यता आहेत आणि मुंगूस घराच्या अंगणात किंवा घराजवळ दिसला तर त्याचा काही संकेत मानला जातो का? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रथम जाणून घेऊया मुंगूस शुभ का मानला जातो. भारतीय लोकमान्यतेनुसार मुंगूस हा धैर्य, चपळता आणि संकटाचा सामना करण्याचे प्रतीक मानले जाते. मुंगूस सापाशी लढतो, त्यामुळे त्याला धोक्यावर मात करण्याशी जोडले जाते. म्हणूनच काही ठिकाणी मुंगूस दिसणे म्हणजे अडचणींवर विजय मिळवण्याचा संकेत अशी मान्यता आहे. विशेषतः तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडत असाल, तुम्हाला जर अचानक मुंगूस दिसला तर काही लोक त्याला सकारात्मक संकेत मानतात. पण इथे एक गोष्ट लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. ही एक धार्मिक आणि लोकमान्यता आहे, याला वैज्ञानिक पुरावा नाही. आता दुसरी गोष्ट म्हणजे मुंगूस घराजवळ दिसला तर काय? जर तुमच्या घराच्या अंगणात किंवा घराच्या आसपास मुंगूस दिसला तर लगेच घाबरण्याची गरज नाही. मुंगूस हा परिसरात असलेले उंदीर, साप किंवा इतर लहान प्राण्यांच्या शोधात असू शकतो. वास्तूच्या काही लोकमान्यते मध्ये मात्र घराच्या आसपास मुंगूस दिसणे हे नकारात्मक शक्तींवर विजय किंवा संकट दूर ठेवण्याचे प्रतीक म्हणून सांगितले जाते आणि ते तुमच्यासाठी अत्यंत शुभ सुद्धा सांगितले जाते. म्हणजेच पारंपरिक समजुतीनुसार हे शुभ मानले जाऊ शकते. आता पाहूया रस्त्यात मुंगूस दिसला तर. समजा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी निघाला आहात आणि तुम्हाला अचानक तुमच्या समोरून मुंगूस गेला. अशा वेळी काही लोकमान्यतेनुसार त्याला शुभ संकेत मानला जातो. विशेषतः नवीन काम, नवीन व्यवसाय, प्रवास किंवा महत्त्वाच्या निर्णयासाठी जर आपण जात असू आणि त्यावेळी मुंगूस दिसणे म्हणजे कामात अडथळा कमी होणे आणि त्या कामामध्ये यश प्राप्ती होणे हा याचा संकेत मानला जातो. पण पुन्हा एकदा सांगते, याकडे निश्चित भविष्यवाणी म्हणून पाहू नका. पण यामागे अनेक लोकांचे अनुभव सुद्धा आहेत. बऱ्याचशा लोकांना हे असे अनुभव आले आहेत की ते जर का काही काम करण्यासाठी जात आहेत आणि त्यांना जर मुंगूस दिसला तर त्यांचे ते काम नक्की पार पडले आहे आणि त्यामध्ये त्यांना भरपूर यश प्राप्ती सुद्धा झाली आहे. त्यामुळे जर मुंगूस तुम्हाला वारंवार एखाद्या ठिकाणी दिसत असेल तर काही लोक त्याला घराच्या परिसरातील सकारात्मकता सुद्धा मानतात. पण प्रत्यक्षात त्यामागे नैसर्गिक कारणही असू शकतात. उदाहरणार्थ त्या भागात त्याला अन्न मिळत असेल, त्याला सुरक्षित जागा मिळत असेल किंवा उंदीर साप जास्त असतील. म्हणून प्रत्येक गोष्टीला वास्तूशी जोडण्यापेक्षा निसर्गातील कारणांचाही विचार करणे महत्त्वाचे आहे. मुंगूस दिसला तर काय करावे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्याला त्रास देऊ नका. त्याला पकडण्याचा, मारण्याचा किंवा त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न मुळीच करू नका. तो एक वन्य प्राणी आहे आणि तो तुमच्यावर हल्ला सुद्धा करू शकतो. मुंगूस हा तुम्हाला चावू सुद्धा शकतो. घरात येत असेल तर त्याला सुरक्षितपणे बाहेर हकला. जाण्यासाठी मार्ग द्या आणि परिसर स्वच्छ ठेवा. आणि जर तुम्हाला मुंगूस वारंवार तुमच्या घराच्या आसपास दिसत असेल, उंदीर किंवा इतरही प्राण्यांची वर्दळ आहे हे तुम्ही आधी तपासा. आता शेवटी आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे मुंगूस दिसणे शुभ की अशुभ? लोकमान्यतेनुसार पाहिलं तर मुंगूस दिसणे हे शुभ मानणारी परंपरा जास्त आढळते, कारण तो धैर्य, संकटांवर मात आणि विजयाचे प्रतीक मानला जातो. पण मुंगूस दिसला म्हणून त्याच्या आयुष्यात नक्की काय चांगले किंवा काय वाईट होणार असे निश्चितपणे म्हणता येत नाही. आपल्या संस्कृतीमध्ये अशा गोष्टी आहेत, प्रतिकात्मक अर्थ दिला जातो, त्यामुळे त्याकडे सकारात्मकतेने पाहायचे असते. नक्की पहा, पण भीती किंवा अंधविश्वास ठेवण्याची गरज नाही. म्हणून पुढच्या वेळी जर तुमच्या घराजवळ किंवा रस्त्यात तुम्हाला मुंगूस दिसला तर न घाबरता, त्याला न इजा पोहोचवता तुम्ही त्याला त्याचा रस्ता द्या. तुम्हाला मुंगूस दिसल्यावर तो शुभ संकेत आहे की अशुभ आहे याबद्दल काही अनुभव आला आहे का? आणि जर आला असेल तर मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. अशाच वास्तू टिप्स साठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ. धन्यवाद.